एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पश्चिम महाराष्ट्रातील पुराचं पाणी आता मराठवाड्याला मिळणार आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पूर व्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेनं मंजुरी दिलेली आहे। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळेला पुरानं थैमान घातल्याचं पाहायला मिळालं होतं। आता ते पाणी मराठवाड्याला मिळणार आहे, कारण पूर व्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँक अर्थ मंत्रालयानं मंजुरी दिलेली आहे। तर जागतिक बँक प्रकल्पासाठी 2300 कोटी रुपये देणार आहे। कोल्हापूर आणि सांगलीचा पुराचा धोका त्यामुळे टळणार आहे। तर कोल्हापूर सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यामध्ये ते पाणी दुष्काळी मराठवाड्याला देणं, या उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यास जागतिक बँकेनं तयारी दर्शवलेली आहे, मंजुरी सुद्धा दिली आहे। हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मोठा दिलासा देणारा ठरेल। तर या प्रकल्पामध्ये जागतिक बँक 2328 कोटी रुपये आणि राज्य सरकार 998 कोटी रुपये असं योगदान असेल। तर महाराष्ट्रामध्ये एकीकडे तीव्र दुष्काळ असतो, तर दुसरीकडे अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण होते। हवामान बदलाबाबत व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची हीच वेळ आहे। अनेक जागतिक संस्थांच्या गाठीशी आपत्ती व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव असतो। अशा वेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागामध्ये वळवून एकाच वेळी दोन्ही क्षेत्रांना आपण दिलासा देऊ शकतो, अशी भूमिका उपमुख्यमंत्री फडणवीस सातत्यानं मांडत असतात। त्यातूनच महाराष्ट्र वातावरणपूरक विकास कार्यक्रमाची आखणी सुद्धा झाली होती आणि आता त्याची अंमलबजावणी लवकरच होण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो काही पूर येतो त्याचं पाणी आता दुष्काळी मराठवाड्याकडे वळवलं जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।